नमस्कार. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत तिळगुळाची पोळी आणि लाडू. 4 मिनिटासाठी आपण आता तीळ भाजून घेऊया. 250 ग्रॅम तीळ भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला लावूया. यामध्ये थोडी वेलदोडे आणि गूळ घालून आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. अशा प्रकारे आता आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण कणकेचे गोळे करून त्यामध्ये हे सारण स्टफ करून लाटायला घेऊया. हे कणकेचं पीठ मळताना ना मी यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलं होतं. आता आपण गोळा भरून घेऊया. जसं आपण पुरणपोळीचा गोळा भरतो ना तशा प्रकारे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. एकदम हळूवारपणे तुम्ही याला दाबून गोल फिरवू शकता, म्हणजे ते वरची बाजू बंद होऊन आपल्याला ते बंद करायला मदत होते. असं केल्याने सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. आता आपण याला लाटून घेऊ. लाटताना आपल्याला याला अलगदपणे लाटायचं आहे. लाटणं अगदी दाबून नाही करायचं, वरच्यावर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण याला तव्यावर घालू. तवा चांगला गरम झाला पाहिजे, त्यामुळे ते बबल्स यायला लवकर मदत होते. बघू शकता तुम्ही. आता आपण याला पलटून घेऊया. अशा प्रकारे आपण दुसरी बाजू पण याची शेकून घेऊ. जोपर्यंत तिथं ते शेकते तोपर्यंत मी दुसरा गोळा पण भरून घेते. सारण हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये भरू शकता. यावर थोडंसं मी पोळी आता तूप घातलेलं आहे. आणि आता आपण याला पलटूया. बघू शकता तुम्ही, सगळ्या बाजूने आपली पोळी शेकलेली आहे. दुसऱ्या बाजूने पण मी आता याला तूप लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपली ही पहिली पोळी तयार आहे. हे तुम्ही बघू शकता, पोळीला कलर पण सगळ्या बाजूने बरोबर आलेला आहे. व्यवस्थितरित्या आपण आता हे भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या बनवून घेऊया. अशा प्रकारे मी सगळ्या राहिलेल्या पोळ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याच सारणाचं ना लाडूसुद्धा बनवू शकतो. अगदी इझी आहेत बनवण्यासाठी. आपल्याला नुसतं याला लाडूचा आकार द्यायचा आहे आणि वळायलासुद्धा खूप इझिली येतो. तुम्ही बघू शकता, ओलावा असल्यामुळे अगदी छान वळले जातात. अशा प्रकारे सेम सारणामधून आपण 2 पदार्थ बनवू शकतो, तिळगुळाची पोळी आणि तिळगुळाचे लाडू. अशा प्रकारे मी सगळे लाडूसुद्धा आता इथे वळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, लाडू आणि तिळगुळाची पोळी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला.